6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 6:15 होत आहेत. ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. जागतिक पातळीवर उच्च शिक्षणासाठी आकर्षणाचं केंद्र ठरत असलेल्या मुंबई विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विद्यापीठात प्रथमच राबवण्यात येत असलेल्या पीएचडी अभ्यासक्रमांसाठी तब्बल 48 देशातील 246 विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले असून यामुळे मुंबई विद्यापीठाची जागतिक पातळीवरील प्रतिष्ठा अधोरेखित झाली आहे. मुंबई विद्यापीठानं संशोधनाधिष्ठित शिक्षणाला चालना देण्याच्या उद्देशानं नव्यानं सुरू केलेल्या या पीएचडी अभ्यासक्रमांना विविध खंडातील विद्यार्थ्यांची मोठी पसंती मिळत आहे. आफ्रिका, आशिया, युरोप आणि इतर भागातील विद्यार्थ्यांनी दाखवलेला हा प्रतिसाद मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आणि संशोधन क्षमतेवर असलेल्या विश्वासाचं प्रतीक मानला जात आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केलेल्या कारवाईत नागपूर स्थानकावर एका संशयितांकडून सुमारे 3.90 किलो गांजा सदृश अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. ही कारवाई काल प्लॅटफॉर्म नंबर 1 वर देखरेखीदरम्यान करण्यात आली. आरोपीला पुढील कारवाईसाठी जीआरपी नागपूर यांच्या ताब्यात देण्यात आलं असून तपास सुरू आहे. संपूर्ण राज्यातील नागरिकांना वाढत्या उन्हापासून दिलासा देण्यासाठी महावितरणनं मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांना वेळेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. मुख्यालयानं दिलेल्या नव्या आदेशानुसार ही कामं आता दुपारी करण्याऐवजी सकाळी 7 ते 11 या वेळेतच पूर्ण केली जातील. पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी सध्या राज्यभरात यंत्रणेच्या सक्षमीकरणाचं काम सुरू आहे. नागपुरात महावितरणनं ग्राहकांना स्वतःच वीज बिलाचं ऑडिट करण्याचं आवाहन केलंय. घरातील उपकरणाचा वॅट आणि वापराचे तास लक्षात घेऊन विजेचा अंदाजित खर्च सहज मोजता येतो. उन्हाळ्यात वाढलेल्या वापरामुळे बिल वाढत असलं तरी स्लॅब दरामुळे खर्च झपाट्यानं वाढतो. ऊर्जा बचतीसाठी ISI प्रमाणित वायरिंग आणि स्टार लेबल असलेली उपकरणं वापरण्याचा सल्ला देण्यात आलाय. 1000 वॅटचे उपकरण 1 तास चालवल्यास साधारण 1 युनिट वीज खर्च होते. हे सूत्र लक्षात ठेवण्याचं महावितरणकडून सांगण्यात आलंय. नागपूरच्या प्रसिद्ध सीताबर्डी किल्ला येत्या 1 मे रोजी कामगार दिनी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत जनतेसाठी खुला असेल. ओळखीचा पुरावा सादर करून रेल्वे स्टेशन समोरील आर्मी रिक्रुटिंग ऑफिस गेटमधून किल्ल्यात प्रवेश देण्यात येईल, अशी माहिती संरक्षण दलाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल. नमस्कार.